शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला. मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा. फुले, साठे, तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी. पूर, अतिवृष्टी आणि पिकांना योग्य भाव देण्याची मागणी. पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे नसतात, ते देशाचे असतात. त्यामुळे त्यांना भेटण्यात काही वावगं नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. अशा भेटींकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज नाही, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटत असतील तर आश्चर्य करण्यासारखं काही नाही. राऊतांची प्रतिक्रिया. पंतप्रधान संसदेत येत नसतील तर खासदारांनाच मोदींना भेटायला जावं लागणार, राऊतांचा टोला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंदर्भात आज सुनावणी. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात आव्हान. 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती देण्याची मागणी. लोकसभा अध्यक्षांच्या मंजुरीचा निर्णय चुकीचा असा आक्षेप. गृहमंत्री अमित शहा आज लोकसभेमध्ये हजर राहणार. शहा संसदेत आल्यावर गदारोळाची शक्यता. शाह आज लोकसभेमध्ये 2 विधेयक सादर करणार. विद्यार्थी आंदोलनातील लाठीचार्जवर काय बोलणार याकडेही लक्ष. मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता. मुंबई हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगेंच्या बदलीची शिफारस. घुगेंच्या बदलीनं सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्यता. जयसिंगपूरमध्ये सैनिक टाकळी एमआयडीसी विरोधात मोर्चा तणाव. आंदोलन अंकुशच्या जिल्हाध्यक्षांना आमदार यड्रावकरांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप. मारहाणीच्या निषेधार्थ आज शिरोळ तालुका बंदची हाक. मारहाण प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कामगाराचा मृत्यू. विद्युत पोलचे काम सुरू असताना झाला होता हल्ला. हिंदुत्ववादी असल्यानं मारल्याचा धीरजच्या पत्नीचा आरोप. कल्याण पश्चिमेमध्ये भटक्या कुत्र्याची दहशत. कुत्र्यानं 100 ते 150 नागरिकांना चावा घेत केलं जखमी. पालिकेच्या श्वान पथकानं कुत्र्याला केलं जेरबंद. राज्यामध्ये 13 ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढणार. विदर्भ, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा इशारा. कोकणातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वाहनावर हल्ला. Z+ सुरक्षा असतानाही ताफ्यावर दगडफेक. कार्यकर्त्याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जात असतानाची घटना. शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधानांची पहिली प्रतिक्रिया. तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न. पदापेक्षा देश आणि विद्यार्थ्यांचं हित महत्त्वाचं, प्रधानांचं वक्तव्य. मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा दोन्ही मार्गांवरून स्थगित. चंदनवाडी आणि बालटाल मार्गांवरील खराब झालेल्या भागांची दुरुस्ती सुरू. अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी.